तर आज होती बाप जयंती म्हणजेच 14 एप्रिल. मग काय इकडे वाड्यामध्ये आला भाऊ सगळे पहिले बाबासाहेबांना त्रिवार वंदन करसन. मी इकडे मिरवणूक मध्ये आला. मग काय इकडे पुढे येसन आपल्या भाऊ लोकांना ब्लॉक मध्ये घेतलं. त्याच्यानंतर इकडे बौद्ध देवारामध्ये मस्त की दर्शन घेतलं. त्याच्यानंतर इकडे बँड मध्ये नाचायला सुरुवात केली आणि सुरुवात अशी झाली होती की तुम्हाला काय सांगू चला. आपण एकदम कडक चांगला होता. मग काय आमचे भाऊ लोक गुढी ऐकणारा हे पाहणं आमचा परवीन भाऊ आमचा मयूर भाऊ यायचं नाचणं म्हणजे थोडंसं वेगळंच आहे. पण ह्या वर्षी आमच्या गावामध्ये मोहल एकदम कडक होता कारण की बाप जयंती होती. मोहल तर बंदरच ना भाऊ. विषय होता क्वालिटीचा. मग काय श्रीनाथ बँड आणला होता ना डायरेक्ट टेंगोड्यावरून. ची क्वालिटी आणि आवाज तर एकच नंबर होती कारण की बापाची जयंती होती. गाणं ते वाजणार होते ना कडक मध्ये. पोरण ऐकणार. मग काय आपल्या मोठा व्हायला ब्लॉक मध्ये घेतले भाऊ. इकडे नंतर शी टापटाप पोहोचल्या मग सावडा स्टेशन मध्ये बाबासाहेबांच्या स्मारक कडे. मग काय इकडे पुढे येऊन पहिले त्रिवार वंदन केलं. त्यानंतर आपले खटल्यावाले भेटले आपल्या भाऊ लोकांना आपल्या ब्लॉक मध्ये घेतलं भाऊ. त्याच्यानंतर आपण डबल नाचायला सुरुवात केली. मग कसं रे भाऊ आमच्या गावातली मिरवणूक संपली होती कारण की आमच्या गावच्या मिरवणुकीचा टायमिंग होता 10. मग काय आम्हाला जाणं होतं सावद्याला. इकडे सावद्यामध्ये आले भाऊ. पुढे डॉन लोक भेटले. मग काय त्याला ब्लॉक मध्ये घेतले भाऊ. त्यानंतर इकडे गाडी म्हणून मला आराम म्हणजे सुमित भाऊ इथल्या लेट म्हटलं हा भाऊ. पण थोडासा पुढे आला भाऊ. आपले खटल्यावाले भेटले म्हणजे आपले मोठे भाऊ. मग काय आपल्या मोठे व्हायला ब्लॉक मध्ये घेतलं भाऊ आणि त्याच्यावर थोडासा एन्जॉय करला. मग काय भाऊ इकडे पुढे येऊन आपले छोटे भाऊ मोठे भाऊ आपल्या भाऊ लोकांना आपल्या ब्लॉक मध्ये घेतले भाऊ. तर इकडे साहेबांच्या स्मारक कडे आले भाऊ. आपले भाऊ लोक भेटले परत त्याला भाऊ लोकांना ब्लॉक मध्ये घेतले. आज मला कळून नक्की सांगा की आपल्या सावऱ्याच्या मिरवणुकीमध्ये तुम्ही कोण कोण आले होते. जर का तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कधी आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो आणि कमेंट जय भीम लिसन जाधव.